जामखेडमध्ये शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी ओढ्यांनी रौद्ररूप धारण केले होते। यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला आहे। तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत। साकत कोल्हेवाडी कडभनवाडीला जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला। यामुळे लोकांचा गावाशी संपर्क तुटला आहे। सकाळी 8 वाजता काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले। तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले। यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। परिसरामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि लेंडी नदीला पूर आला। यामुळे लोकांचा गावाशी संपर्क तुटला होता। नंतर सकाळी पाणी थोडे कमी झाल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने लोकांना पाण्याच्या पलीकडे सोडले। यामध्ये दूधवाले आणि विद्यार्थी होते। साकत कोल्हेवाडी जवळ असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। तसेच वराट वस्ती कडभनवाडी या ठिकाणचा संपर्कही तुटला आहे। लेंडी नदी आणि वंजारा नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे।